हॅलो फ्रेंड्स, पोलीस भरती करणाऱ्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, भारतात राष्ट्रीय तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नूल, पर्याय क्रमांक 2 बेंगलुरू, पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री आणि पर्याय क्रमांक 4 तिरुवनंतपुरम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री. भारतात राष्ट्रीय तंबाखू संशोधन केंद्र राजमहेंद्री या ठिकाणी आहे आणि राजमहेंद्री या ठिकाणी गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. प्रश्न दुसरा, तुमसर भंडारा येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे. पर्याय क्रमांक 1 मिरची, पर्याय क्रमांक 2 अनार, पर्याय क्रमांक 3 तांदूळ आणि पर्याय क्रमांक 4 काजू. मित्र, या ठिकाणी चुकून पर्याय क्रमांक 1च्या ठिकाणी 3 झाले. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांदूळ. तुमसर हे ठिकाण भंडारा येथे असून त्या ठिकाणी तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात करांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 गोंदिया, पर्याय क्रमांक 2 जळगाव, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. कोणतं अभयारण्य विचारले? करांडा अभयारण्य. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चौथा, भारताची पहिली आण्विक युद्धनौका कोणती? पर्याय क्रमांक 1 INS विक्रांत, पर्याय क्रमांक 2 INS काश्मीर, पर्याय क्रमांक 3 INS अरिहंत आणि पर्याय क्रमांक 4 INS चक्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 INS अरिहंत. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, भारताची पहिली आण्विक युद्धनौका आणि प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS अरिहंत. प्रश्न पाचवा, भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत? पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 7. भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. प्रश्न 6वा, जन गण मन या राष्ट्रगीताचा गायनाचा कालावधी किती आहे? पर्याय क्रमांक 1 50 सेकंद, पर्याय क्रमांक 2 52 सेकंद, पर्याय क्रमांक 3 58 सेकंद आणि पर्याय क्रमांक 4 55 सेकंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 52 सेकंद. प्रश्न 7वा, इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? काय विचारले लक्षात घ्यायचं आहे. इंद्रावती ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 वर्धा आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. इंद्रावती ही नदी गोदावरीची उपनदी आहे आणि इंद्रायणी ही नदी भीमा या नदीची उपनदी आहे. प्रश्न 8वा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? पर्याय क्रमांक 1 काळा, पर्याय क्रमांक 2 हिरवा, पर्याय क्रमांक 3 निळा आणि पर्याय क्रमांक 4 लाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळा. आणि हा प्रश्न जालना पोलीस भरती 2017ला विचारलेला होता. प्रश्न 10वा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 जळगाव आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. प्रश्न 11वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ पुढीलपैकी कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 शिर्डी, पर्याय क्रमांक 2 चौंडी, पर्याय क्रमांक 3 श्रीरामपूर आणि पर्याय क्रमांक 4 बोरवळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौंडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी या ठिकाणी आहे आणि चौंडी हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 12वा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 परभणी, पर्याय क्रमांक 2 अहमदनगर, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 सोलापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोलापूर. प्रश्न 13वा. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 प्रौढ साक्षरता, पर्याय क्रमांक 2 लैंगिक साक्षरता, पर्याय क्रमांक 3 महिला सक्षमीकरण आणि पर्याय क्रमांक 4 हरवलेल्या मुलांचा शोध. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांना परत करणे. प्रश्न 14वा. अर्जुन MK1 हा रणगाडा कोणी तयार केला? पर्याय क्रमांक 1 इस्रो, पर्याय क्रमांक 2 IIT, पर्याय क्रमांक 3 IISER आणि पर्याय क्रमांक 4 DRDO. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 DRDO. प्रश्न 15वा. पोक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 बालविवाह, पर्याय क्रमांक 2 विधवा पुनर्विवाह, पर्याय क्रमांक 3 अवयव तस्करी आणि पर्याय क्रमांक 4 बाल लैंगिक अत्याचार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल लैंगिक अत्याचार. आणि पोक्सो हा ॲक्ट 2012 मध्ये संमत करण्यात आला. प्रश्न 16वा. डॅश डॅश हा सायबर क्राईम प्रकार नाही? पर्याय क्रमांक 1 हायपरलूप, पर्याय क्रमांक 2 फिशिंग, पर्याय क्रमांक 3 बॉटनेट आणि पर्याय क्रमांक 4 नायजेरियन फ्रॉड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हायपरलूप. हायपरलूप हा सायबर क्राईम प्रकार नाही. प्रश्न 17वा. मेघालय या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 अगरताळा, पर्याय क्रमांक 2 गंगटोक, पर्याय क्रमांक 3 दिसपूर आणि पर्याय क्रमांक 4 शिलाँग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिलाँग. आगरताळा ही राजधानी त्रिपुरा या राज्याची आहे, सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक आहे आणि आसाम या राज्याची राजधानी दिसपूर ही आहे. प्रश्न 18वा. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? पर्याय क्रमांक 1 ब्लू टॉर्फॉन, पर्याय क्रमांक 2 सिंक मॉर्मॉन, पर्याय क्रमांक 3 ब्ल्यू मॉर्मॉन आणि पर्याय क्रमांक 4 ब्लू मॉर्फो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्ल्यू मॉर्मॉन. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे आहे. प्रश्न 19वा. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. विचारले काय? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. आणि चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. प्रश्न 20वा. खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे नगर, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 पुणे सातारा आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे सातारा. खंबाटकी हा घाट पुणे सातारा या 2 शहरांदरम्यान आहे. तर कोल्हापूर रत्नागिरी या 2 शहरांदरम्यान आंबा हा घाट आहे. प्रश्न 21वा. लहान्याकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा.
हा प्रश्न 2018मध्ये सातारा पोलीस भरतीला आलेला होता. त्यावेळी मी सुद्धा तिथं परीक्षा दिली होती. तर बघा, लहान्याकडून मोठ्याकडे कसा क्रम येईल. तर बघा, सर्वात अगोदर काय येईल? पर्याय क्रमांक 3 सूक्ष्म. 3 झाल्यानंतर सूक्ष्म झाल्यानंतर काय येईल? बिंदू. पर्याय क्रमांक 5. त्याच्यानंतर लहान. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर मोठा. पर्याय क्रमांक 2. आणि त्याच्यानंतर प्रचंड. पर्याय क्रमांक 4. असा हा लहान्याकडून मोठ्याकडे योग्य क्रम होईल. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 22वा. सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3 ओडिसा. आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. सायलेंट व्हॅली हा प्रकल्प केरळ या राज्यात आहे. प्रश्न 23वा. सिंहांसाठी जगप्रसिद्ध असलेले गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणते विचारले? गीर अभयारण्य. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2 केरळ. पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गुजरात. गीर हे अभयारण्य गुजरात या राज्यात आहे. प्रश्न 24वा. गोदावरी व प्राणहिता या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? कोणत्या नद्या विचारलेल्या आहेत? गोदावरी आणि प्राणहिता. पर्याय क्रमांक 1 नरसोबाची वाडी. पर्याय क्रमांक 2 माहुली. पर्याय क्रमांक 3 प्रीतिसंगम. आणि पर्याय क्रमांक 4 सिरोंचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिरोंचा. गोदावरी व प्राणहिता या 2 नद्यांचा संगम गडचिरोलीतील सिरोंचा या ठिकाणी होतो. प्रश्न 25वा. वाघासाठी प्रसिद्ध असणारे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 3 अमरावती. आणि पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात असे? काय विचारले? कोणता जिल्हा सारस नगरी म्हणून ओळखला जात असे? पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 2 नागपूर. पर्याय क्रमांक 3 धुळे. आणि पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोंदिया. चंद्रपूर हा जिल्हा गौंडराजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नागपूर हा जिल्हा भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि धुळे या जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 27वा. खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलवादग्रस्त जिल्ह्यामध्ये येत नाही? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 3 भंडारा. आणि पर्याय क्रमांक 4 वर्धा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्धा. वर्धा हा जिल्हा नक्षलवादग्रस्त जिल्ह्यामध्ये येत नाही. प्रश्न 28वा. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2 गुजरात. पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आणि पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब. पहिली भूविकास बँक भारतामध्ये पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली. प्रश्न 29वा. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? पर्याय क्रमांक 1 नीती आयोग. पर्याय क्रमांक 2 वित्तीय आयोग. पर्याय क्रमांक 3 RBI बँक. आणि पर्याय क्रमांक 4 वित्त मंत्रालय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वित्त मंत्रालय. देशाचे वित्तीय धोरण वित्त मंत्रालय तयार करते. प्रश्न 30वा. जागतिक व्यापार संघटना WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 वॉशिंग्टन. पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क. पर्याय क्रमांक 3 जिनेवा.
आणि पर्याय क्रमांक 4 लंडन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनेवा. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की जिनेवा हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे. प्रश्न 31वा. भाववाढीच्या काळात कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते. पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक खर्चात वाढ, पर्याय क्रमांक 2 कर आकारणीत वाढ, पर्याय क्रमांक 3 तुटीचे अंदाजपत्रक आणि पर्याय क्रमांक 4 सार्वजनिक कर्जात वाढ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सार्वजनिक कर्जात वाढ. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पोलीस भरतीला विचारला जातो, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 32वा. गुंतवणूकदारांचे तसेच गुंतवणुकीचे संरक्षण व्हावे यासाठी सेबीची स्थापना केव्हा झाली. पर्याय क्रमांक 1 12 एप्रिल 1988, पर्याय क्रमांक 2 12 जानेवारी 1988, पर्याय क्रमांक 3 12 एप्रिल 1975 आणि पर्याय क्रमांक 4 12 जानेवारी 1975. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 12 एप्रिल 1988. लक्षात ठेवायचं आहे, सेबीची स्थापना आहे ही 12 एप्रिल 1988. प्रश्न 33वा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग पूर्वी निजामाच्या ताब्यात होता. पर्याय क्रमांक 1 विदर्भ, पर्याय क्रमांक 2 कोकण, पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. काय विचारले, कोणता विभाग निजामाच्या ताब्यात होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. लक्षात ठेवायचा आहे, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 34वा. शुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 ते पर्याय क्रमांक 4 यामध्ये एकच शब्द आहे पारितोषिक, पण याच्यामध्ये पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, शुद्ध शब्द ओळखण्यासाठी वेलांटी, उकार, काना, मात्रा हेच महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारितोषिक. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 35वा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडत नाही. हा प्रश्न नंदुरबार पोलीस भरती 2016 मध्ये विचारला होता. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 भंडारा, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. नागपूर या जिल्ह्यातील एकही गट आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडत नाही. प्रश्न 36वा. शुद्ध शब्द ओळखा. याच्यामध्ये सुद्धा शुद्ध शब्द ओळखण्यासाठी आपल्याला काना, मात्रा, वेलांटी हेच लक्षात ठेवायचं आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजेच या चारीपैकी शुद्ध शब्द हा पर्याय क्रमांक 4 तिळगुळ हा आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 37वा. शुद्ध शब्द ओळखा. याच्यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 1 ते 4 मध्ये आशीर्वाद हा शब्द आहे आणि याच्यातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे आणि या शब्दातील शुद्ध पर्याय क्रमांक 2 होईल मित्रो. आणि अ नाही तर असं आहे आशीर्वाद. आ घ्या आणि आशीर्वाद. प्रश्न 38वा. विमा हा 2 पक्षातील काय आहे. पर्याय क्रमांक 1 करार, पर्याय क्रमांक 2 व्यापार, पर्याय क्रमांक 3 देवघेव आणि पर्याय क्रमांक 4 भागीदारी. मित्रांनो, हा प्रश्न जालना पोलीस भरती 2016 मध्ये विचारलेला आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करार. असेच मित्र, कधी आपण न पाहिलेले प्रश्न पोलीस भरतीला येत असतात आणि हेच आपलं मेरिट ठरवतात. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न जेव्हा दिसतील त्याचं व्यवस्थित उत्तर लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रश्न 39वा. बोकारो झारखंड येथील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे. पर्याय क्रमांक 1 रशिया, पर्याय क्रमांक 2 ब्राझील,
पर्याय क्रमांक 3 कॅनडा आणि पर्याय क्रमांक 4 UAE. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 रशिया. बोकारो येथील लोहपोलाद प्रकल्पास रशिया या देशाचे सहाय्य लाभले आहे. प्रश्न 40वा. आसियान या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मनिला, पर्याय क्रमांक 2 जकार्ता, पर्याय क्रमांक 3 काठमांडू आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जकार्ता. आसियान या संघटनेचे मुख्यालय जकार्ता या ठिकाणी आहे आणि जकार्ता हे शहर इंडोनेशिया या देशाची राजधानी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.